नमस्कार मंडळींनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत केलंय. आणि बाहेर गल्लीत जाऊन बघलंय तर बारक्या बारक्या पोरांनी आज खळ्यात नाही गावला म्हणून गल्लीमध्ये क्रिकेटचं थाट मांडलेल्यानी. तेवढ्याच जंबुरा घराकडे येईल आणि माका म्हणता, घुंगू मला ज्यूस पाहिजे, ज्यूस पाहिजे. ज्यूस दिल्याबरोबर किती शांत बसला बघा. एवढा शांत तुम्ही कधी बघलेलाच तरी काय. ज्यूस पिऊन झाल्यावर घराकडे गेला आणि हाताक लागतीत तेवढे चिल्लर उचलल्यान आणि वाटेक लागला. हर्षितान पकडल्यानंतर त्याका म्हणता, माझे पैसे माका परत द्या. आणि ठोकान लावल्यान आणि रागात 36 वाट धरल्यान. आज सकाळी आवशीन माझ्यासाठी इडली आणलेल्यान, पण माझी सकाळ उशिरा झाली. मनान आवशिक म्हटलंय माका जेवण नको, मी इडलीर भागवतोय. खळ्यात जाऊन बघलंय तर क्रिकेट खेळाकात मोहितचे पप्पा सुद्धा इल्लेले आणि कसले सनसनावून बॉल मारत होते. आणि म्हणतात, येवा आता कोणी येत असते. येवा म्हटल्याबरोबर नानाची सुद्धा तळपायाची आग मस्तकात गेली आणि कसलो शॉट मारल्याने पण चौकार जाऊकत नाही. तेवढ्यात गौरव म्हणताय, ह्यांचा काय खऱ्याचा दिसणार नाही, हे कोणाक तरी सुचवतले होताच. मगे मी सर्वेशक म्हटलंय, सगळे चौकार मारून दाखवतात, तू सगळ्यांका षटकार मारून दाखव. आणि सर्वेशन उंच असो सीमा रेषा पार षटकार मारल्याबरोबर सोगमान म्हटल्यान तू वाटेक लाग. आता वाटेक लाग म्हटल्याबरोबर सर्वेश गेलो पात्र्यावर बॉल काढू. बॉल काढता काढता भाऊजींची नजर पडली. नजर पडल्याबरोबर सर्वेशन पार पळाक घेतले. क्रिकेट बघता बघता माका मस्का पावची भूक लागली म्हणून मी गेलोय मस्का पाव हाडू. मस्का पाव हाडलाय, पण आणता आणता मस्का पावचा चामडा गेला. अगे 3 झाल्याबरोबर मी देवाची पूजा बत्ती करून झालंय मोकळं आणि म्हटलं आता बाहेर जाऊया. आणि बाहेर जाऊन बघलंय तर झंबुरा देवळात काय करत होता ता बघा. 2 काठी यांची अगरबत्ती करून ओवाळीत होता आणि ओवाळून झाल्यावर अगरबत्तीच्या भांड्यात लाईत होता, पण हात पोचलो नाही म्हणून दिवस मारल्यान. मग म्हटलं आजच्या दिवसापुरती पुरे झाला. भेटाय पुढच्या व्लॉग मध्ये. तवसर देवा काळजी.